जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। अतिक्रमित जागेचा ताबा देण्यास दिरंगाई, गणेश रासने यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा। संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथील जमीन अतिक्रमण प्रकरणात सक्षम महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असताना शासकीय मोजणी, पोलीस बंदोबस्त, पंचनामे व वारंवार पाठपुरावा होऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप गणेश रासने यांनी केला असून या संदर्भात तातडीने जागेचा ताबा न दिल्यास सहकार महर्षी क्रीडा संकुल संगमनेर समोर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कुटुंबियांसह उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आपला न्याय हक्क डावलला जात असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। माझ्या मालकीची वडगाव पाणी येथील सर्वे नंबर 13-1 क्षेत्र 061 आर ही मिळकत असून यातील पूर्वेकडील सुमारे 17 आर क्षेत्रावर जनार्दन साधू गायकवाड व इतर यांनी अतिक्रमण केल्याचे मोजणी अंती निष्पन्न झाले आहे। या अतिक्रमणाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून ताबा देण्याचे आदेश दिले असून पोलीस बंदोबस्तही उपलब्ध करून देण्यात आला होता। मात्र तरीही समनापूर येथील मंडळाधिकारी प्रत्यक्ष कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप रासने यांनी केला आहे। या संदर्भात तहसीलदार यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत। वारंवार नोटिसा देऊनही आणि सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतरही आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून आदेशांची अंमलबजावणी न केल्यास प्रजासत्ताक दिनी कुटुंबियांसह उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार गणेश रासने यांनी दिला आहे। नमस्कार, मी गणेश रासने, मी राहणार गणेशनगर। माझा शेती प्लॉट आहे 61 गुंठ्याचा वडगाव पाणी येथे, त्याचा सर्वे नंबर 13/1 आहे। माझ्या खरेदीचा कब्जे वहिवाटीचा तो प्लॉट आहे। त्या प्लॉटची मी सरकारी मोजणी केलेली आहे। त्या मोजणीअंती त्यात 17 गुंठ्याचं अतिक्रमण पूर्वेच्या बाजूने गायकवाड यांचं आहे। मी वेळोवेळी प्रांतांचा निकाल माझ्या बाजूने लागला आहे की ते 17 गुंठे अतिक्रमण मला प्रांत साहेबांनी, त्यावेळेस जे कोणी प्रांत होते त्यांनी ऑर्डर केलेली आहे की 17 गुंठे अतिक्रमण काढून माझ्या ताब्यात ती जागा द्यायची, परंतु अद्यापपर्यंत मला त्या जागेचा ताबा मिळालेला नाही। मी त्याची सरकारी मोजणी केली, त्याच्यानंतर समोरचे लोक कोर्टात गेले, कोर्टामध्ये सुद्धा शहानिशा होऊन कोर्टाने सुद्धा त्यांचा अर्ज फेटाळलेला आहे। त्यानंतरही मी ताबा घ्यायला गेलो, त्यानंतर हे लोक उपविभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे गेले। त्यावेळेस मी त्यांना उपविभागीय आयुक्त नाशिक यांनी संयुक्त मोजणी भरण्याच्या सांगून त्यांना स्थगिती दिली होती। त्यावेळेस बी मी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता, पण त्यावेळेस बी मी तो विषय बंद केला। पण त्यावेळेसही या लोकांनी सरकारी मोजणी भरली नाही। शेवटी उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा माझ्या बाजूने तो निर्णय दिला। त्यानंतर मी परत ताबा घ्यायला गेलो। त्यानंतर या लोकांनी औरंगाबादच्या कोर्टात, त्याला आपण काय म्हणतो ते औरंगाबाद येथील हायकोर्टात यांनी दाखल केलं होतं। हायकोर्टाने सुद्धा यांचा अर्ज जो आहे तो फेटाळून लावला। त्यानंतरही अजूनपर्यंत मला या गोष्टीचा ताबा नाही। मी सर्व कायदेशीर बाबी ह्या पूर्ण केल्यानंतरही मला अद्यापपर्यंत ताबा मिळत नाहीये। हे तिथं गेल्यानंतर हे लोक दादागिरी करतात, अॅट्रॉसिटीची धमकी देतात, बाया माणसांना, माता भगिनींना पुढे करतात, अंगावर धावून यायला लावतात, ते अशा प्रकारचे काम करताय। मी आतापर्यंत भरपूर वेळा तोंडी आणि लेखी माननीय प्रांताधिकारी साहेब असो, तहसीलदार साहेब असो, यांना विनंती केलेली आहे, पण अद्यापपर्यंत मला ताबा मिळालेला नाहीये। मी आता सुद्धा 19 तारखेला 19/1/2026 ला माननीय प्रांत साहेब, उपविभागीय अधिकारी संगमनेर यांना अर्ज दिलेला आहे। त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, परंतु अद्यापही आज तारीख 21 आहे, 22 तारीख आहे आज। 22 तारीख असून सुद्धा मला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांनी उत्तर म्हणा किंवा काही हे दिलेलं नाही। त्यामुळे मी सोमवारच्या दिवशी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी
भाऊसाहेब संतोजी थोरात क्रीडा संकुलावर मी आणि माझ्या कुटुंबासह तिथं उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत मला त्या जागेचा ताबा मिळत नाही तोपर्यंत मी तिथून उपोषणावर हलणार नाही. याची पूर्ण जबाबदारी ही प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, मंडल अधिकारी साहेब यांची राहील. आता 6 जून रोजी तहसीलदार साहेबांनी ऑर्डर काढली, मंडल अधिकाऱ्यांनी तिथं मला बोलवलं, ताबा द्यायची नोटीस काढली. मी पोलीस बंदोबस्ताचे साधारणतः 25,000 16 रुपये प्लस त्याचा GST 4,500 रुपये, साधारणतः 30,000 रुपये भरले. त्याच्यानंतर सरकारी चित्रीकरणाचे 15,000 रुपये भरले. त्याच्यानंतर GCPचे 6-7 हजार रुपये भरले. तिथं पोल घेऊन गेलो, लोखंडी अँगल घेऊन गेलो, मोजणी अधिकारी घेऊन गेलो. सगळं असताना सुद्धा मंडल अधिकाऱ्यांनी सकाळी 9 वाजल्यापासून मी तिथं हजर होतो, 10 वाजल्यापासून हजर होतो. मंडल अधिकारी हे 3 वाजता आले. 3 वाजता आल्यानंतर तिथं मी त्यांना त्या अगोदर तहसीलदार साहेबांना फोन केला की मला आज मोजणीची तारीख दिलेली आहे, तुम्ही मी इथे येऊन सगळेजण वाट बघताय, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा माझा फोन उचलला नाही. 3 वाजता मंडल अधिकारी आले. त्यांनी फक्त भूमी अभिलेखचे जे कोणी साहेब होते त्यांनी 4 खुणा दाखवल्या, त्या 4 खुणा बघितल्या आणि तिथं खुर्चीवर येऊन बसले मंडल अधिकारी आणि त्यांनी एक काहीतरी पंचनामा केला आणि त्याच्यावर मला सही केली. म्हणजे दिला तुम्हाला ताबा म्हणे. मी त्यांना चौकशी केली की हा ताबा द्यायची कोणती पद्धत आहे. ही जी टपरी आहे अतिक्रमणातली ही इथंच आहे, मागचं त्यांचं जे घर आहे ते तिथंच आहे. माझा कोणत्याही प्रकारचा अँगल किंवा कोणत्याही प्रकारची पोल लावली मला हे केलेलं नाहीये. काहीही न बोलता त्यांनी म्हणे की ह्या कागदावर सही करा म्हणे, तुम्ही असाच ताबा द्यायचा असतो. मला ते पटलं नाही. मी त्यांना सही करण्यास नकार दिला. तेव्हा या अशा पद्धती त्याच्यानंतर मी तहसीलदार साहेबांसोबत ही परत मोबाईलद्वारे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही. माझा फोन सुद्धा उचलला नाही, मोबाईल फोन उचलला नाही. शेवटी मला मनस्ताप झाला. माझे साधारणतः 50-55 हजार रुपये पाण्यात गेले आणि मी तिथून रिकाम्या हाती घरी आलो. मला 26 जानेवारीच्या आत या लोकांनी त्या जागेचा ताबा दिला नाही तर मी 26 जानेवारीला तिथं उपोषणाला बसणार. तेव्हा प्रांत अधिकारी साहेब यांना विनंती आहे की या गोष्टीकडे तुम्ही लक्ष घालावे. मी सदरचा अर्ज जो आहे तो नगरला माननीय कलेक्टर साहेबांना दिलेला आहे, आपल्या बावनकुळे साहेब जे आहे महसूल मंत्री त्यांना दिलेला आहे, तालुका पोलीस स्टेशन जे आहे त्यांना दिलेला आहे, शहर पोलीस स्टेशनच्या सुद्धा मी हा अर्ज दिलेला आहे. या सगळ्या कायदेशीर बाबी मी पूर्ण केलेल्या आहे. बरं, माझ्या कागदपत्रात किंवा मला ताबा देण्यात कोणती अडचण असेल तर ह्या अधिकाऱ्यांनी मला सांगावं की ह्या प्रकारची अडचण आहे. मी ती प्रोसिजर मी पूर्ण करायला तयार आहे. मी सरकारी मोजणी भरलेली आहे. फक्त एक अॅट्रॉसिटीची धमकी देणे, धावाधाव करणे आणि प्रत्येक वेळेस काही ना काही कारण काढून गोष्ट पुढे लांबणीवर टाकणे. 33 महिने झालेले मला या गोष्टीला, 33 महिने. प्रांत अधिकारी त्यावेळेचे जे होते त्यांचा आदेश होऊन आज 33 महिने झाले तरी सुद्धा मला ताबा मिळालेला नाहीये. तेव्हा माझी पूर्ण प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीत लक्ष घालून जे असेल तो मला ताबा ताबडतोब काढून द्यावा. अन्यथा माझं 26 जानेवारीचं जे उपोषण आहे मी माझ्या कुटुंबासह तिथं बसणार आहे आणि त्यानंतरही मला जर काही हे झालं तर त्याला जबाबदार जे आहे ते प्रशासन राहील. आणि मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, कारण मला इतका त्रास झालेला आहे मानसिक की मी माझ्या स्वतःच्या जीवाचं सुद्धा काही करून घेऊ शकतो. त्यामुळे मला यांनी आता माझा अंत पाहू नये, मला यांनी ताबडतोब ताबा द्यावा यांना विनंती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.